एकूण 13 साप बाळगणाऱ्या चौघांना बेड्या, वन विभागाची कारवाई. जप्त मुद्देमालात अजगर, कोब्रा, तस्कर या सापांचा समावेश. गोपनीय माहितीच्या आधारे प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिंगणघाट तालुक्याच्या आजनसरा येथे शुक्रवार दिनांक 4 जुलैला धडक कारवाई करून तब्बल 13 साप बाळगणाऱ्या चौघांना ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालात प्रामुख्याने 1 अजगर, 3 कोब्रा, 2 तस्कर या सापांचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे काही तरुणांकडे मोठ्या संख्येने साप असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर उपवन संरक्षक हरवीर सिंग यांच्या मार्गदर्शनात वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, GS सयाम, केशव माने, पारस बडदे, शिवाजी राठोड, अरुण गीते, प्रशांत कणेरी यांनी तातडीने आजनसरा गाठले. याच ठिकाणी वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूने संकेत लखवती पाठक, वय वर्ष 25, राहणार लावा, नागपूर, शशिकांत रमेश वागडे, वय वर्ष 35, राहणार सुयोटोला, गोंदिया, रुपेश दिलीप गुप्ता, वय वर्ष 29, राहणार कोहोळे लेआउट, नागपूर, स्वप्नील गजानन काळे, वय वर्ष 30, राहणार वाडी, नागपूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील साहित्याची पाहणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केल्यावर मोठ्या संख्येने विषारी व बिनविषारी साप त्यांच्याकडे असल्याचे पुढे आले. या 4ही व्यक्तींकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 कोब्रा, 2 तस्कर, 3 धामण, 2 अजगर, 1 कुकरी आणि 1 पानदिवड कवड्या प्रजातीचा 1 असे एकूण 13 साप, MH31 DK 4884 क्रमांकाची कार, स्टिक, 25 किलो तांदूळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वन विभागाने 4ही आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट.